श्रावणी, हे सगळं नेमकं काय सुरू आहे? मला काहीच कळत नाहीये. मला सांग, तू मोक्षाला असं का विचारलंस की शुभू कसा आहे? तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे मला कळू दे. बोल ना श्रावणी, मला सांग, तुझं अजूनही शुभूवर प्रेम आहे का ग? हो, आहे माझं शुभूवर प्रेम. मी त्याला अजूनही पूर्णपणे विसरू शकलेले नाहीये काकू. जेव्हा आम्ही वेगळे झालो ना, तेव्हा शुभू मला म्हणाला होता की आता आपल्याला एकमेकांना विसरून जायला हवं. आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही, हे स्वीकारूया. मी तयारही झाले होते. मी या लग्नाच्या दिवसात त्याचा विचार माझ्या मनातनं काढून टाकायचा पूर्ण प्रयत्न केला. मी खरंच त्याची आठवण येऊ नये म्हणून स्वतःशी झगडत राहिले, भांडत राहिले काकू. मी खरंच खूप प्रयत्न केला ग. पण आता ना, मला माझ्या बाबांसाठी जगायचंय. तू आता जरी मला विचारलंस ना की तुला बाबा प्रिय आहेत की शुभू, मी बाबांचंच नाव घेईन. पण मी शुभूला सुद्धा माझ्या मनातनं काढून टाकू शकलेले नाहीये, हे तितकंच खरंय. मी माझं प्रेम आतल्या आत दाबत आलीये काकू. आणि आता काही झालं ना तरी मला बाबांच्या विरोधात जायचं नाहीये. आणि शुभू म्हणाला त्याप्रमाणे रुद्र सर वाईट असतीलही. म्हणजे मला सुद्धा दोनदा जो काही अनुभव आला तो विचित्रच होता. पण तरी सुद्धा माझी काहीही हरकत नाही. लग्नानंतर कदाचित माझं आयुष्य कुठल्या दिशेला जाणार आहे ना, हे माहितीये मला. पण फक्त बाबांसाठी मी सगळं सहन करत राहिले. कारण बाबांचं प्रेम मला गमवायचं नाहीये ग. लहानपणापासून मी ज्या प्रेमासाठी आसुसले ते मला आता कुठे मिळतंय. काकू, आता काहीही झालं तरी मला माझ्या बाबांचं प्रेम गमवायचं नाहीये. श्रावणी, तू हे आधीच सांगायला हवंच ना ग. काय सांगायला हवं होतं मी काकू? ज्या दिवशी शुभूने माझ्या हातातून त्याचा हात काढून घेतला ना, त्या दिवशी मी अर्धी मेली. आणि उरलेला अर्धा जीव मी माझ्या बाबांच्या पायावर वाहून दिलाय काकू. ह्यापुढं पण मी जे सांगेल तसंच बोलायचं काय? नाहीतर तू अडकशील या समजात. एकतर हे प्रकरण का नाही जरा जास्तच डेंजर आहे. आपली एक चूक पण आपल्याला लई महागात पडू शकते. स्वीटे, तू बहीणच माझी. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू जे काय करशील ना माझ्यासाठी चांगलंच असणार आहे. आणि टेन्शन नको घेऊ. तू जी सांगितलंय ना, मी शब्द ना शब्द तेच बोलणार. तुला जो त्रास झालाय ना त्यांच्यामुळं, त्याचा बदला 100% घेणार आपण. आत्ता माझा भाऊ शोभालायस बघ तू बघच त्या शुभूची आणि त्याच्या कुटुंबाची कशी वाट लावतो मी. माझ्याशी पंगा घेतला काय? चांगलाच इंग दाखवणार बघ मी त्यास ते. ए शुभू थांब. तुझी हिम्मत कशी झाली रे इथं माझ्या दारात पाय ठेवायची? स्वीटी, मला तुझ्याशी वाद नाही घालायचा. मला इंद्रनीलशी बोलायचंय. नाही बोलणार तो तुझ्याशी. तुला जे काय बोलायचं ना ते माझ्याशी बोलायचं. मी यायचं बोल. शांत बस. माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त इंद्रनीलकडे आहेत.
ठेव इंद्रनील, जे झालं ते झालं. मला विषय वाढवायचाच नाहीये. चल आणि सानिका बरोबर लग्न कर. चल ए, चल. थांब. हो. लाज नाही वाटत तुला? काय माझ्या भावाला इथं फितवायला आलायस काय? आणि तुझी बहीण कशी आहे का नाही त्या अख्ख्या कोल्हापुराला माहितीये. तिनं तोंड मारलंय बाहेर आणि माझ्या भावाने शिक्षा भोगायची का? काय हात उगारणार आहेस माझ्यावर? आता कर्माची फळं भोगायला लागणार शुभू. वासुटे, या प्रकरणात या दोघांची चुकी आहे. कळलं तुला? ए, तुझी बहीण प्रेग्नेंट आहे याच्यात माझा काय हात नाही. ते बाळ माझं नाही. बघ ना, आता ह्याची बहीण अख्ख्या कोल्हापुरात कुठं कुठं तोंड मारून आली ते आपल्याला काय माहिती. हे बघ, आम्ही कोल्हापुरातली रिस्पेक्टेड माणसं आहोत. आमचं काय बहिणीशी वाईट बोललास ना, तुला सोडणार नाही. चित्ता सोडत नसते आता मी. तू बरेच ना? इंद्रनील, माझ्या बहिणीविषयी वाईट बोललं तर मी ऐकून घेणार नाही. काय चुकीचं बोलला तो? हा, तुझ्या बहिणीनं तोंड काळं केलंय आणि त्याच्यावर आरोप करायलाय. स्वीटे, सानिका खोटं बोलणार नाही. ते बाळ या इंद्रनीलचंच आहे. काय गॅरंटी आहे? हा, बोल की काय गॅरंटी आहे? तुझी बहीण का नाही माझ्या साध्या मुळे भावाला फसवायला लागले. स्वीटे, सानिकाविषयी अजून एक शब्द बोललीस ना, माझ्यासारखा वाईट कोण नसेल. काय करणार आहेस? काय करणार आहेस? माझ्या घरात येऊन मला धमकी द्यायला लागल्यास. चल निघित ना, जा. इंद्रनील, जा. आमच्या माझं घरात ऐक येऊन आम्हाला इंद्रनील. तुमच्या घरात येऊन धमकी द्यायला लागल्यास. निघित ना. इंद्रनील ऐक. इंद्रनील ऐक माझं. इंद्रनी, तू शांत. हे बघ, हे बघ, ऐक माझं. तू जे काय केलंयस ते बरोबर केलंयस. शांत शांत. तुम्हीच सांगा वकील साहेब, यावर काय उपाय आहे? हे लग्न कायदेशीररित्या कसं मोडता येईल? साहेब, यासाठी आपल्याकडे कायदेशीर 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे आपण रीतसर कोर्टात जाऊन डिवोर्स फाईल करू शकतो. पण यात एक अडचण अशी आहे की डिवोर्स मिळवायला कमीत कमी 6 महिने नाहीतर 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. आणि दुसरा पर्याय? दुसरा एक चांगला पर्याय आहे साहेब. यामध्ये आपण श्रावणी मॅडमच्या स्वाक्षरीने मॅजिस्ट्रेटकडे एक ॲप्लिकेशन देऊ शकतो. कसलं ॲप्लिकेशन? शुभंकरने श्रावणी मॅडमशी लग्न जबरदस्तीने केले असं एक ॲप्लिकेशन आपण श्रावणी मॅडमच्या नावाने देऊ. आणि मॅजिस्ट्रेट समोर श्रावणी मॅडमना हे लग्न शुभंकरने जबरदस्तीने केल्याची जबानी पण द्यावी लागेल. आणि स्त्री म्हणून त्यांचं हे ॲप्लिकेशन सहज मान्यही होऊ शकतं. आणि असं जर झालं तर हे लग्नच अमान्य होईल आणि त्याबद्दल शुभंकरला त्याची भयंकर शिक्षाही मिळेल.